कारण नरेंद्र मोदी पण बाबासाहेबांचे फोटो पकडून उभे राहतात. नरेंद्र मोदी पण 14 एप्रिलला आणि 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती जाऊन पुष्प वाहतात. कॉक्रोच जनता पार्टीला सुजात आंबेडकर यांचा पाठिंबा देऊ असं का म्हणाले? व्हिडिओमध्ये पूर्ण बघा. सुजात आंबेडकर यांचे 6 प्रश्न कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांना होते. त्यांचे उत्तर आत्तापर्यंत आलेले नाही. कारण काय, कोणती 6 प्रश्न आहे? आणि मोदीबद्दलही ते म्हणाले, मोदी आंबेडकरवादी आहे का? जाणून घेऊया व्हिडिओमध्ये. आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ बघूया नेमके काय म्हणाले सुजात आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी. तेव्हा मी त्यांना एक ट्विट केलं होतं आणि मला माहिती होतं की महाराष्ट्रातले इतर नेते तर माझ्या ट्विटला उत्तर देत नाहीत, कारण त्यांच्याकडे उत्तर नसतं. राष्ट्रवादीचे झाले, भाजपचे झाले, काँग्रेसचे झाले, हे नवीन पर्याय बनवून आलेले अभिजित दादा तरी आमच्या ट्विटला रिप्लाय देतील, पण ह्यांनी काही ट्विटचा रिप्लाय दिला नाही. आणि त्या ट्विटचा सारांश असा होता की आम्हाला तुम्हाला पाठिंबा द्यायला आवडेल, पण तुम्ही कोणत्या डिरेक्शननी चाललात आणि तुम्ही कोणत्या दिशेने चाललात ह्याच्याबद्दल स्पष्टीकरण द्या आणि तुमची विचारधारा काय हे स्पष्टीकरण. नरेंद्र मोदी पण बाबासाहेबांचे फोटो पकडून उभे राहतात. नरेंद्र मोदी पण 14 एप्रिलला आणि 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती जाऊन पुष्प वाहतात. आंबेडकरवादी म्हणणार का तुम्ही? नाही. आणि हा चष्मा आपल्याला सर्वांसमोर लावायचा आहे आणि सर्वांना नीट पडताळून बघायला लागणार आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही अभिजित दिपकेंना ट्विट केलं तेव्हा त्यांना 6 गोष्टींवरनं त्यांची भूमिका विचारली की हा 6 प्रश्न वंचित बहुजन आघाडीसाठी नॉन निगोशिएबल आहेत. या 6 प्रश्नांवरती आम्ही मागे हटत नाही. या 6 प्रश्नांवरती आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. तुमची ह्याबाबत भूमिका काय? आणि ते 6 प्रश्न होते की कॉक्रोच जनता पार्टीची रिझर्वेशन्स आरक्षणाबाबत भूमिका काय, कॉक्रोच जनता पार्टीची आदिवासींना जे स्थलांतरित केलं जातंय त्याच्याबद्दल भूमिका काय, कॉक्रोच जनता पार्टीची सफाई कर्मचाऱ्यांबद्दलची भूमिका काय, कॉक्रोच जनता पार्टीची दलित, आदिवासी, बहुजन आणि तसेच LGBTQ समूहातनं अजून नेतृत्व पुढे यायला पाहिजे ह्याच्याबद्दल भूमिका काय, कॉक्रोच जनता पार्टीची वंचित बहुजन आघाडी, BSP, VCK, आझाद समाज पार्टी अशा तमाम आंबेडकरवादी पार्ट्यांना जेव्हा बी टीम किंवा वोट कटवा म्हटलं जातं ह्याच्याबद्दल कॉक्रोच जनता पार्टीची भूमिका काय. आणि त्याचबरोबर भाजप आणि काँग्रेसनी जे UAPA, पोटा, ताडा सारखे काळे कायदे वापरलेत इकडच्या दलितांना, मुसलमानांना आणि आदिवासींना जेलमध्ये टाकण्यासाठी, त्याच्याबद्दल कॉक्रोच जनता पार्टीची भूमिका काय. ह्या 6 प्रश्न आम्ही कॉक्रोच जनता पार्टीला विचारले होते. मला ट्विट करून 2 आठवडे झालेत, अजूनही कॉक्रोच जनता पार्टीकडनं कोणाचाही निरोप नाही. पण आपण एक मुद्दा समजून घ्या की कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा द्यायचा झाला तरी जो पक्ष रिझर्वेशन बद्दल, दलित आदिवासींच्या हक्कांबद्दल, LGBTQ व्हॉइसेस बद्दल, सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांबद्दल भूमिका घेत नाही, त्या पक्षाबरोबर वंचित बहुजन आघाडी किंवा कोणताही आंबेडकरवादी जाऊ शकत नाही. हे मी आपल्या सर्वांसमोर स्पष्ट करतो.